तो या महापुरुषांचा 2-3 दिवसाचा फरक आणि हा संपूर्ण एप्रिल महिन्यात महापुरुषों का महिना असं म्हणून आपण हा साजरा करत असतो। या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी संपूर्ण आयुष्य आपल्या शिक्षणासाठी, विज्ञानवादासाठी आणि समतेसाठी घालवलं आणि धर्माची चिकित्सा केली। या संपूर्ण महात्मा फुलेंनी या पंडित पुरोहित वर्ग जो आहे त्यांच्यापासून हा बहुजन वर्ग मुक्त झाला पाहिजे, इथल्या महिला मुक्त झाल्या पाहिजे, यासाठी महात्मा फुलेंनी आणि माता सावित्रीबाईंनी आयुष्यभर संघर्ष केला। परंतु आपल्या या नाशिकमध्येच काही अशा घटना घडल्या की त्या ठिकाणी महिलांवरती लैंगिक अत्याचार झाले। हे अतिशय दुर्दैवी बाब आहे की ज्या महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य या सत्यशोधकासाठी घेतलं, लोकांना जागृत करण्यासाठी घेतलं आणि त्याच महिला फक्त सुशिक्षित झाल्या परंतु जागरूक झाल्या नाही, विवेकवादी झाल्या नाही, याचं दुर्दैव आहे। फक्त शिक्षण घेणं म्हणजे जागृती नाही, तर शिक्षणाबरोबर विवेक आला पाहिजे आणि जोपर्यंत या बहुजन वर्गामध्ये, महिलांमध्ये हा विवेक येणार नाही तोपर्यंत हा वर्ग कितीही शिकला तरी तो गुलामच राहणार आहे। कारण हे जोपर्यंत पंडित पुरोहित भगत या सर्व वर्गापासून जोपर्यंत स्वतंत्ररित्या विचार करू शकणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांचा विचार जो आहे तो समाजामध्ये अस्तित्वात येणार नाही। सत्यशोधक सांगतात की जो समाज आहे तो स्वतंत्र विचारसरणीचा असला पाहिजे, विवेकवादी असला पाहिजे। महिलांना देखील त्यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी व्यतीत केलं आणि हा पंडित पुरोहित वर्गापासून मुक्त झाला पाहिजे हा समाज, त्याच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं। परंतु तो समाज अजूनही, भारताला स्वातंत्र्य मिळालं, संविधान मिळालं, परंतु अजूनही हा समाज गुलामीमध्ये आहे। हे मोठं ह्या भारताचं दुर्दैव आहे आणि जोपर्यंत पंडित पुरोहित भगत वर्गाकडून हा समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही, भयमुक्त होणार नाही तोपर्यंत महात्मा फुले यांना आवश्यक असणारा सत्यशोधक समाज, सत्यधर्म या भारतामध्ये अस्तित्वात येणार नाही। या निमित्ताने हा संदेश देऊ वाटतो। म्हणून जोपर्यंत आपण महापुरुषांची जयंती तर साजरी करतो, परंतु महापुरुषांची जयंती त्यांच्या विचारांना आचरणात आणलं तर खऱ्या अर्थाने ती साजरी होईल असं मला या ठिकाणी वाटतं। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान।